राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्पावर सभागृहात उत्तर द्यायला सुरुवात केली। नैसर्गिक आपत्ती आणि कोरोनाच्या संकटामुळे राज्याची महसुली तूट वाढल्याचं त्यांनी सांगितलं। केंद्रानं जीएसटीचा परतावा दिलेला नाही असं देखील अर्थमंत्र्यांनी नमूद केलं। सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्ती वेतन यावरतीच सरकारचा 60% खर्च होत असल्याचं त्यांनी सांगितलं। कोरोनाला हलक्यात घेऊ नका, चीनमध्ये 15 शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आल्याचंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केलं। ज्या चीनमधनं कोरोना वाढीला लागला त्या चीनमध्ये आज 15 पेक्षा जास्त महत्त्वाची शहरं लॉकडाऊन झालेली आहेत। म्हणजे एवढं काही आपण फार लाईटली घेण्याची गरज नाही, आपण हे गंभीरतेनेच बाब घेतली पाहिजे। पुण्यासारखं मोठं जवळपास 1.5 कोटी लोकसंख्या असणारं त्यांचं एक शहर ते पण लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे। ते कदापि तो आजार बाहेर पुन्हा वाढू नये, चौथी लाट येऊ नये हीच आपली सगळ्यांची इच्छा आहे। आणि त्याकरता केंद्र सरकारपासून पार राज्याच्या पर्यंत महानगरपालिका नगरपालिका सगळ्यांनीच आपापल्या परीने काम केलं। आता थेट जाऊयात विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार हे उत्तर देतात चर्चेला। मार्ची कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची पुण्यभूमी पापळ तालुका नांदगाव त्याही शाळेचा समावेश करतो। आणि विवा शिरवाडकर कुसुमाग्रज यांची शिक्षण घेतलेली शाळा जिल्हा परिषद पिंपळगाव बसवत याचाही समावेश त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आम्ही त्याच्यामध्ये करतो। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मला सभागृहाला एक गोष्ट सांगायची की आपल्या शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडीच्या सरकारने पहिलं कर्ज माफ केलं। त्याच्यानंतर नियमित कर्जफेड करणाऱ्यांना आता 50,000 रुपये आपण अनुग्रह अनुदान देतोय। अध्यक्ष महोदय, हा शेतकरी आता कर्जबाजारी होऊ नये म्हणून त्याला 0% व्याजाने आपण कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय पीक कर्जाच्या बाबतीमध्ये घेतला। त्याकरता 1000 कोटी रुपये जवळपास आपण तो भार ह्या सरकारने त्या ठिकाणी उचललेला आहे। अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना इथून पुढे मात्र भूविकास बँकेच्या बाबतीतला पण अध्यक्ष महोदय खूप दिवस प्रलंबित असणारा प्रश्न आपण त्या ठिकाणी निकाली काढला आणि अशा पद्धतीने त्यांचाही 7/12 क्लिअर करून अध्यक्ष महोदय दिला। एवढा सगळा व्याप असताना अध्यक्ष महोदय कुठल्याही प्रकारे नवीन टॅक्स आपण कुठल्या नागरिकावर न लावता उलट आपण गॅसवरचा कर हा 13.5% 3% आणला। त्याचा साधारण 1000 कोटी रुपये महसूल आपला कमी होणार आहे। सोने चांदीच्या आयातीवरील मुद्रांक शुल्क हा बहुतेक व्यवसाय सगळा गुजरातकडे वळालेला होता, त्याकरता आपण सवलत दिली, त्यातनं 100 कोटीच घट होईल, पण तो व्यवसाय आपल्याकडे वळायला त्याच्यातनं मदत होणार आहे। राज्य कर विभागाची देखील अभय योजना त्याचं बिल आता आपल्याला मंजूर करायचं अध्यक्ष महोदय या अधिवेशनामध्ये। याच्यामध्ये सोप्या आणि सुटसुटीत अभय योजनेमुळे थकीत रकमेवर कायदेशीर तिढा सुटवल्यावर भविष्यातील वस्तू व सेवा कर या प्रणालीत आपला व्यापारी वर्ग यशस्वी होईल। महाराष्ट्र हे कायमच व्यापारी क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आहे। भविष्यात 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचं स्वप्न लवकरच साकार होईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही। अध्यक्ष महोदय, मुद्रांक शुल्कावरची देखील अभय योजना आम्ही त्या ठिकाणी आणलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 1,500 कोटी रुपये इतका दंड माफ आपण करणार आहोत। यामध्ये राज्यास महसुलास हानी होणार आहे, परंतु कोविडच्या संकटात हा निर्णय आपण जनहितासाठी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी घेतलेला आहे। अशा पद्धतीने कुठलाही टॅक्स न वाढवता या सगळ्या गोष्टी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये सन्माननीय भास्करराव जाधव साहेबांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तयार केलेली जी मालिका आहे ती मालिका मधल्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाल्यानंतरच साधारण लोकांच्या पण लक्षात नवीन पिढीच्या आलं की स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचं शौर्य, त्यांचा एकंदरीत इतिहास, त्यांचा एकंदरीत काम हे लोकांच्या समोर आलं। त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, हे त्यांनी जी मागणी केलेली भास्कररावांनी की ते सह्याद्री दूरदर्शनवर दाखवण्यात यावं, त्याबद्दलचा पण निर्णय राज्य सरकार निश्चितपणे घेतोय आणि तशा पद्धतीने ते दाखवण्यात येईल।
अध्यक्ष महोदय, तेव्हा अशा प्रकारे विविध प्रश्नांना पुरेपूर उत्तर देण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न. तिकडे निधी वाटपाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. निधी वाटपात कोणत्याही प्रकारचा भेदभाव केलेला नाही, भेदभाव करून सरकार चालत नाही असंही अजित पवार यांनी नमूद केलं. भेदभाव केला तर 4 दिवसही सरकार चालणार नाही असंही अजितदादा म्हणाले. दरम्यान काही खाती ही उत्पन्न देणारी तर काही खाती खर्च करावी लागणारी असतात असंही त्यांनी नमूद केलं. कधी कधी काही सन्माननीय सदस्य नीट म्हणजे ह्याच्या खोलात न जाता पेपर नुसता वाचला, अरे काय चाललंय, म्हणजे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना राज्यामध्ये वाटेल काय उद्धव ठाकरे साहेबांना ते कळतं की नाही, दिसतं की नाही, अरे काय म्हणजे असंच वाटणार, किंवा बाळासाहेब थोरात काय करतात हे काय करतात असं काही नसतं. आणि तुम्हालाही माहिती आहे मुनगंटीवार साहेब, ज्यावेळेस आपण हे सगळं तयार करतो त्याच्यावर फायनल सही राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांची असते आणि संपूर्ण मंत्रिमंडळ त्याला मान्यता देतं. आणि कुठलंही सरकार कुणालाही चालवायचं म्हटलं, टिकवायचं म्हटलं, पुढे न्यायचं म्हटलं तर सगळ्यांना असा भेदभाव करून चालणारच नाही. भेदभाव केलं तर सरकार 4 दिवस देखील चालणार नाही.